काल असलेलं प्रचंड पाणी आज संपलेलं आहे आणि आपण पाहतोय अशा पद्धतीने हे मासे पकडणारे मासे पकडायला आलेले आहेत आणि ओ किती पकडले 2 किलो वा वा वा. आपण पाहतोय नारायणगावच्या या मीना नदी तीरावर आपण आहोत आणि कशा पद्धतीने काल पुराचं पाणी आलं होतं आणि प्रचंड वेगाने आलेलं पाणी खूप मोठं नुकसान करून गेलेलं आहे. आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने या नेवकर पूल आणि मेहर पूल याचं नुकसान झालं आहे हे आपण पाहणार आहोत. भक्त पुंडलिकाचं जे मंदिर आपण पाहतोय की जवळजवळ त्या नावापर्यंत जे नाव दिसते आपल्याला तिथपर्यंत हे पुराचं पाणी होतं. संपूर्ण पाणी या ठिकाणी वेढलेलं असताना अनेक जण या ठिकाणी हे पाणी कसं आहे पूर कसा आहे हे पाहायला आले होते आणि आता आपण पाहतोय की पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. काही जण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की अशा प्रकारे या पाण्याचा आनंद घेताना आणि मासे पकडताना बघा. सन 1951 साली या पुलाची बांधणी करण्यात आली. हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आला 10 मार्च 1951 रोजी आणि कैलासवासी चिमाजी मानाजी मेहर यांच्या स्मरणार्थ धमाजी मानाजी मेहर यांनी हा पूल बांधून दिला अशी कोनशिला या ठिकाणी आपण पाहतोय. मधुकरराव यार्दी जे कलेक्टर पुणे जिल्ह्याचे होते त्यांनी 10 मार्च 1951 साली या पुलाची स्थापना केली किंवा पुलाचं उद्घाटन केलं आणि आज हा पूल 75 वर्षानंतर शेवटच्या घटका मोजतोय का काय आहे परिस्थिती या पुलाची हा PWDचा अधिकारी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी या ठिकाणी सांगणार आहे. पाहूया. नंतर 1997-98 साली या पुलाचं किंवा या सभोवतालचं हे कठडे बसवण्यात आले होते. आपण पाहतोय काय म्हणता कसं वाटलं पाणी कालचं बघा ना किती नुकसान झालंय. कालचा प्रवाह आणि आजचा प्रवाह जमीन आसमानाचा फरक. पूर्ण रस्ता उकळून टाकलाय आणि अशा पद्धतीने लोखंड सुद्धा या पाण्याने वाकवलंय. आपण पाहतोय या पाण्यामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला या कालच्या पर्वाच्या पुराने पाहायला मिळाले. पहा कोण तुमचं नाव काय म्हणजे नाव काय दादा तुमचं नाव काय सागर ढिले दिघे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये PWDमध्ये काय म्हणून आहे आणि कुठल्या नारायणगावला आहे का जुन्नरला आहे कुठे माझं गाव माझ्या गावी चालले माझ्या गावी सगळं वाहून गेलेले बरं बरं तिकडे मी चाललो बरं माझ्या गावाला जायचं का नाही. बरं तुमचं काय म्हणणं आहे की माझं काय म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं मी जाऊ का नको येत ना. हां हां बघ काम चालू आहे ना म्हणजे सांगा ना तुम्ही नीट इथे बॅरिकेड्स लावलेत ना. बॅरिकेड आता तिथे मी पण आलो आता माझी गाडी पण हे करा. हां हां घेतले तिकडे कर ना तिकडे या ना तुमची गाडी का माझी गाडी बरं. तुमचं आता म्हणणं काय आहे एवढंच होतं मला चाललं रोड करून. बरं तुमची चप्पल कुठे आहे गाड्यात आहे का तुम्ही ड्रिंक केले तर आता म्हणणं काय तुमचं अहो मग जायचं पण मी इकडनं आलो मग त्याने विचारत होतो पण ही तुमची माणसं वाढू बोलतात ही माणसं वाढू बोलतात ह्यांचं बोला ना तुम्ही ह्यांना बोला ना ह्यांना विचारा मला म्हणजे तुम्ही सरकारमध्ये त्याला विचारणार ना विचारणार ते पण सरकारी ना ते ग्रामपंचायतचे पदाधिकारी ना ठीक आहे कुठल्या पदाधिकारी ते पण जिल्हा परिषदचे ना म्हणजे झेडपीचे पण कुठले टाका ना